तुम्हाला स्टेपमध्ये थ्रो टाकायचे तर त्याच्यासाठी बेसिक सांगतो. खूप काही कोलेक्ट व्हायची गरज नाही, ओव्हर स्पीड व्हायची गरज नाही. सेंटरमधून एक अर्धा गोलची रेष वळा. ठीक आहे. रेष वळल्यानंतर तुमचा हा पाय या रेषेच्या मागं, हा पाय 50-50 असला तरी चालेल या थोडं फॉरवर्ड असला तरी चालेल. त्याचं रिझन काय आहे, हा पाय तुम्हाला कंटिन्यू इथं घेऊन यायचं आहे. तुम्ही काय करता चुका, हा पाय इथं घेऊन येता आणि स्ट्रेंथ फोर्स लागायची अपर बॉडी लागत नाही, मग फक्त आर्म्स पॉवर लागते आणि गोळा कमी जातो. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हा पाय फॉरवर्डला आणि एकदम इझी कम्फर्टमध्ये या असं आणि पूर्ण फोर्स क्रिएट करा. एल्बो आणि शोल्डर याला जागा द्या थ्रो काढायला आणि फोर्स लावायची सवय लावा. स्टेपिंगची जी स्पीड आहे, जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की मी गोळ्या फोर्स लावते तोपर्यंत स्पीड अजिबात वाढवू नका. माझी स्टेप बघा, ही फॉरवर्ड आहे, हा बॅकवर्ड आहे. की मी जसं तसं लिफ्ट करतोय आणि असं येऊन शिफ्ट हा थ्रो करतोय तर फॉल होण्याचे चान्सेस बी कमी आहेत, फोर्स पण क्रिएट लागेल आणि गोळ्याला जागा भेटेल फोर्स लावण्यासाठी. याच्यासाठी गोळा वर पण नेऊ नका आणि खाली पण नाही. जी कॉलर बोन आणि कानाच्या दोन्हीच्या ह्या डिस्टन्सने या हाईटने गोळा थ्रो करा. स्टेप बघा, ही फॉरवर्ड आहे, हा बॅकवर्ड आहे. की मी जसं तसं लिफ्ट करतोय आणि असं येऊन शिफ्ट हा थ्रो करतोय तर फॉल होण्याचे चान्सेस बी कमी आहेत, फोर्स पण क्रिएट लागेल आणि गोळ्याला जागा भेटेल फोर्स लावण्यासाठी. याच्यासाठी गोळा वर पण नेऊ नका आणि खाली पण नाही. जी कॉलर बोन आणि कानाच्या दोन्हीच्या ह्या डिस्टन्सने या हाईटने गोळा थ्रो करा. ही स्टेप तुम्हाला मी स्लो मोशनमध्ये दाखवतो की स्टेप कशी पडते आणि फोर्स कसा लागतो. व्हिडिओ परत बघा, रिपीट बघा.